खरी पारंपरिक बासुंदी ही मलईयुक्त दूध आटवत आटवत दाट बनलेली व हलक्या बदामी रंगाची. बासुंदी खाल्ल्याचा खरा आनंद मिळतो तो ती खाल्ल्यानंतर जिभेवर रेंगाळणाऱ्या तिच्यातल्या दाणेदार मलईमुळे. मधुर मलईयुक्त क्रीमी दाट लच्छेदार राजस, जितकी विशेषणे या पदार्थाला लावू तेवढी कमीच. एकदम प्युअर दुधाची लच्छेदार बासुंदी पारंपरिक पद्धतीने परफेक्ट मापामध्ये कशी बनवायची हे बघूयात. रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी असा मोठा पॅन घेतलेला आहे, रुंद तोंडाचा पॅन घेतलेला आहे. खोलगट आणि असं उभं पॅन घेऊ नका, बासुंदी पटकन आटणार नाही. हे मस्त क्रीमी दाट मलईयुक्त म्हशीचं दूध आहे आणि हे दूध आता आपण आटवून घेऊया. तर मी दूध असं गॅसवर आटायला ठेवलं आणि केशर गरम दुधामध्ये भिजायला ठेवलं, म्हणजे केशराचा सुगंध आणि रंग बासुंदीला छान लागेल. जेवढं भांड रुंद तेवढं दूध पटकन आटतं. दूध आटवायला पातळ बुडाचं भांड घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये दूध लागू शकतं, जळू शकतं. दूध आटवायला स्टीलचं भांड घेणार असाल तर गॅस मध्यम आणि मोठा असा करत करत दूध सतत हलवत बासुंदी आटवून घ्या. असं मोठं भांड वापरलं की मोठा गॅस ठेवून बासुंदी पटकन आटू शकते. बासुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. जास्त घट्ट झाली तर ती रबडी म्हणून सर्व करा. रबडी आणि जिलबी हे कॉम्बिनेशन सुरेख लागतात. किंवा बासुंदीत साधं दूध घालून ती पाहिजे तेवढी पातळ करून घ्या. दुधावरती साय जमलीच तर ढवळून लगेच मोडा, नाहीतर काय होतं ना, साईचे मोठाले तुकडे बासुंदीमध्ये राहतात आणि साय वेगळी दूध वेगळं असं लागू शकतं. कडेला चिकटलेली मलाई काढत काढत दूध ढवळत आटवायचंय. 1 लिटरचं 500 मिलीलिटर म्हणजे अर्धा लिटर एवढं दूध आटवून घ्यायचंय. दूध इतपत घट्ट झालं की गॅस बंद करायचा. थंड झाल्यानंतर बासुंदी अजून घट्ट होते, ते लक्षात ठेवून बासुंदी आटवा. मी गॅस बंद केल्यानंतर मग साखर, केशर, वेलदोडा आणि ड्रायफ्रुट्स घालते. ही जी आपली रेग्युलर जेवणातली वाटी असते तेवढी भरून साखर आहे. तर गरम दुधात घालते अर्धा कप साखर. वजनाने आहे 150 ग्रॅम. हे गेलं गरम दुधात भिजवून ठेवलेलं केशर आणि ही वेलची पूड. तयार बासुंदीत तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स घाला. मी घालते चारोळी आणि बदामांचे काप. तर बासुंदी दाट होण्यासाठी कुठलाही वेगळा पदार्थ न घालता एकदम क्रीमी दाट मलईयुक्त अशी बासुंदी तयार आहे. बासुंदी गरम खा अथवा थंड, लागते एकदम झकास. वरून सजावटीला हे गेले पिस्त्याचे काप. 1 लिटरची बासुंदी साधारण 3 ते 4 जणांना पुरेशी होते. दाट क्रीमी मलईयुक्त लच्छेदार बासुंदी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम पुऱ्यांबरोबर ही तुम्ही सर्व करू शकता. ही रेसिपी, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.